नमस्कार. मुंबई तकच्या समजून घ्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दररोज आपण महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींसंदर्भातले विश्लेषणात्मक रिपोर्ट या आपल्या व्हिडिओमधनं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक विषय हे उघडपणे चर्चेत असतात आणि काही विषयांची चर्चा ही मात्र दबक्या आवाजात सुरू असते. अनेक रिपोर्टर्स हे फील्डवर असतात, त्याच्यामुळे अनेक गोष्टी या आपल्याला कदाचित समजत नाहीत, पण त्या त्यांनी तिकडे पाहिलेल्या असतात. नेत्यांसोबत बोलताना त्यांना जाणवतात, त्यांचे काही खबरी असतात, त्यांच्याकडनं त्यांना ते मिळत असतात. आणि म्हणूनच आज सुद्धा आपण असा एक विषय घेतलेला आहे जो आपल्याला माध्यमांमध्ये फारसा चर्चेला पाहायला मिळत नाहीये, पण अगदी बारकाईनं जर निरीक्षण करायला गेलं तर ही गोष्ट प्रामुख्याने जाणवते, दिसून येते. ती म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे काहीसे बदललेले जाणवतात का किंवा भासतायत का. देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण त्यांच्या सोबतच त्यांचे आधीचे साथीदार अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आणि ते सध्याचे त्यांचे टीम मेंबर्स आहेत. पण आपण 2.5 वर्ष गेली पाहिली तर त्याच्यामध्ये रोल्स वेगळे होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला वर्षावर एकनाथ शिंदेच्या भेटीगाठीसाठी देवेंद्र फडणवीस हे जात असायचे किंवा ज्या काही महाराष्ट्रातल्या घडामोडी घडत होत्या त्याच्यावर ते अग्रेसिव्हली सुद्धा भाष्य करत होते. अगदी टोकाची टीका सुद्धा केलेली आहे. त्याच्यावरून त्यांना सुद्धा टीकेची बडीमार हे सोसावे लागलेले होते. पण या सगळ्यामध्ये आता मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेच्या भेटीला जाताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. तर वर्षावर जर कुठला भाजपचा निरोप पोहोचवायचा असेल किंवा एकनाथ शिंदेसोबत कुठल्या गोष्टींबद्दल सल्ला मसलत करायची असेल तर त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता वर्षावर जाऊ लागलेले आहेत. आणि आत्ताच काही वेळापूर्वी म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापूर्वी अशीही माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे की आता याच मंत्रिमंडळाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे उलट आता वर्षावरनं सागर बंगल्यावर जाणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी. सो या गोष्टी नेमक्या कशा पद्धतीने बदललेल्या आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे रोल्स स्विच झाल्यानंतर जी ट्रीटमेंट एकमेकांना देण्यात येते ती सुद्धा स्विच झालेली आहे का, त्याच्यामध्ये सुद्धा बदल आहेत का, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत द इंडियन एक्सप्रेसच्या ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आणि मी आता हे सगळ्याचं इंट्रोडक्शन दिलं, तुम्हाला सुद्धा ऍज अ सिनियर जर्नलिस्ट म्हणून, ज्येष्ठ पत्रकार म्हणून वाटतंय का तसं, म्हणजे तुम्ही सुद्धा याला सहमत आहात की तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही कंगोरे जोडावेसे वाटतात, तुमचं याच्याबद्दलचं निरीक्षण कसं आहे? नाही, तुम्ही जी आता एक ऑब्झर्वेशन म्हणून हे केलंय ते बरोबर आहे. पण याच्यात आपल्याला प्रामुख्याने 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, की आपण जी म्हटलं देवेंद्र फडणवीसची जी कारकिर्दी जी जर पाहिली आपण, तर ते जेव्हा डेप्युटी चीफ मिनिस्टर होते, तर डेप्युटी चीफ मिनिस्टर असताना त्यांचा तो रोल वेगळा होता. आणि कुठल्याही राज्यात जर बघितलं तर एक चीफ मिनिस्टरची जी पोस्ट असते ती सगळ्यात मोठी पोस्ट असते, सगळ्यात महत्वाची पोस्ट असते. आणि चीफ मिनिस्टर जे असतात हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे ते बॉस असतात. म्हणजे इन एव्हरी सेन्स महाराष्ट्राचे हेड जर असेल तर चीफ मिनिस्टर असतात. तर जेव्हा एकनाथ शिंदेजी चीफ मिनिस्टर होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस जसं आपण म्हणत होतो की त्यांच्याकडे जाऊन ते रिपोर्ट करायचे किंवा वर्षावर जायचे, तर ते प्रोटोकॉलचा तो भाग असतो. किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जेव्हा कॅबिनेट मीटिंग्स जेव्हा होतात तर तेव्हा सगळे सहकारी जी मीटिंग मध्ये बसतात ते अंडर द चेअरपर्सन ऑफ किंवा अंडर द लिडरशिप ऑफ चीफ मिनिस्टर ऑफ दॅट स्टेट. म्हणजे इकडे आपण एकनाथ शिंदे म्हणू शकत होतो. आणि स्वाभाविक आता जर आपण सगळं समीकरण बघितलं म्हणजे पॉलिटिकल गणित बघितली तर भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठे पक्ष म्हणून पुढे आले, 132 सीट्स वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर जे काही एक कॉन्स्टिट्यूशन किंवा कॉम्पोजिशन ऑफ गव्हर्नन्स जे जे झालं आहे त्याच्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव झालं आणि त्यांनी ओथ ऑफ ऑफिस घेतलाय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ऍज अ चीफ मिनिस्टर आहे तर ते ही इज अ बॉस ऑफ महाराष्ट्र. आणि त्यांच्याच नेतृत्वावर आता सगळं पुढचा जो काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, कॅबिनेट मिनिस्टर्स ची जी रचना असेल, स्ट्रक्चर असेल, ते त्यांचं ज्युरिस्डिक्शन असतं. त्यामुळे ही इज द बॉस. तर त्यामुळे त्यांच्याकडनं आपण अपेक्षा नाही करू शकत की ते आता म्हणजे वर्षावर जरी एकनाथ शिंदेची असेल, पण प्रोटोकॉल जर बघितलं तर द डेप्युटी सीएम्स ऑर द मिनिस्टर, आता मिनिस्टर्स नाही आहे सध्या म्हणून, पण दे हॅव टू कम टू देवेंद्र फडणवीस म्हणजे ऍज पर द प्रोटोकॉल. ऍज फार एज फडणवीसांचं जर आपण हे बघितलं पूर्ण पॉलिटिकल करिअरच जर बघितलं, मला असं वाटत नाही की ते असे फार रिजिड असेल किंवा म्हणजे त्यांचं जे स्वभाव बघतं आपल्याला की ते फार असे
या सगळ्या गोष्टीवर ते कधी म्हणजे खूप असे इगोइस्टिक होते. पण हे सगळं खरं असलं तरी म्हणजे आपण ही अपेक्षा करणं की चीफ मिनिस्टर डेप्युटीकडे जाणार हे कधीच होत नाही. म्हणजे आपण जर केंद्राचे उदाहरण घेतलं तर नेहमी म्हणजे जरी हे जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहे, ते पक्ष कार्यालयात जाते. एक कुठली पण जर पॉलिटिकल पार्टीची जर मीटिंग असेल, तर ते जरूर हेडक्वार्टर्स जो आहे बीजेपीचा तिकडे ते जाते. तसंच इकडे देवेंद्र फडणवीस पण मुख्यमंत्री जरी असले, पण उद्या एखादी काही मीटिंग असेल पक्षाची, बीजेपीची मीटिंग असेल किंवा महायुतीची एक मीटिंग असेल, तर बीजेपीची जर मीटिंग हेडक्वार्टर्स मध्ये असेल नरिमन पॉइंटला, इव्हन ॲज अ मुख्यमंत्री ते जरूर येतील, ॲज अ बीजेपी लीडर, ॲज अ बीजेपी कार्यकर्ता म्हणून. पण त्यांनी अ, शिंदेना जाऊन रिपोर्ट करायचं किंवा ते शक्य नाही. आणि त्याच्यात मला वाटतं काही त्याच्यात काहीच असं काही म्हणजे निष्कर्ष काढण्यासारखं की ते मुद्दामून अव्हॉइड करतात वगैरे तो विषयच नाहीये. आणि सेकंडली असं आहे की जेव्हा आणि हे शिंदेनाही माहित आहे. म्हणजे जरी बाहेर एक परसेप्शन काही आलं तरी प्रोटोकॉल प्रमाणे हे तिघं एकदा दिल्लीला भेटले. अमित शहाजींपर्यंत अमित शहाजी बरोबर यांची तिघांची एकदा बैठक झाली होती पोस्ट इलेक्शन्स. आणि मला वाटतं साधारण तिकडे बरंच काही त्यांची जी डिव्हिजन ऑफ पोर्टफोलिओज असेल किंवा डिव्हिजन ऑफ कॅबिनेट बर्थ असेल, एक एक ओव्हरऑल स्ट्रक्चर त्यांचं तिकडे ठरलं असेल डेफिनेटली. आणि त्यानंतर आता जी प्रोसेस आपल्याला दिसते आणि आता आपल्याला जे वाटतंय की हा एक डिले होतोय म्हणू शकतो आपण, किंवा अजून ते पूर्ण असं ठरत नसेल, जे जे काही आपण त्याचा निष्कर्ष काढू शकतो. पण त्याच्यात असं कुठेच म्हणजे इट्स नॉट मॅन्डेटेड की फडणवीसनी एकनाथ शिंदेकडे जाऊन त्याच्यावर चर्चा करावी. कारण साधारण मला वाटतं तिघांनी एक एक इन प्रिन्सिपल हे अग्री केलं आहे की आपण एकत्र मिळून सरकार करायचं आहे. त्या दिवशी त्यांनी 5 डिसेंबरला जर आपण म्हटलंय, तसं तिघं एकत्र येऊन त्यांनी शपथ पण घेतली आहे. तर त्यामुळे ही जी अँबिग्युइटी आहे की तुम्ही पार्टिसिपेट करणार की नाही करणार सरकारमध्ये, तो विषयच नाही राहिला ना. कारण हे तिघं पक्षांनी युनॅनिमसली डिसाईड केलंय की आपल्याला एकत्र सरकार बनवायचं आहे. आणि त्याच्याचमुळे तिघांनी शपथ पण घेतली आहे. तर त्यामुळे हा विषय जो आहे की याच्यावर काही अँबिग्युइटी नाहीये. तर हा जर जेव्हा विषयच नाहीये, तर छोटी-मोठी जी गोष्ट असेल की आम्हाला 12 सीट्स हवे आहे की 13 सीट्स हवे आहे, किंवा एखादी पोर्टफोलिओला घेऊन जर असेल की आम्हाला अर्बन डेव्हलपमेंट मिळतोय, पण अजून आम्हाला सोबत अजून एखादी अजून एक्स्ट्रा एक काहीतरी इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ तुम्ही द्या. आता ही जी निगोशिएशन आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांचं म्हणजे जाण्याची गरज नाहीये. मुख्यमंत्रीचा मेसेज घेऊन प्रदेशाध्यक्ष शिंदेकडे चालले आहे किंवा इव्हन अजितदादांकडे, अजित पवारांकडे चालले आहे. तर एक एमिसरी, बीजेपीचे एमिसरी म्हणून चंद्रशेखर बावनकुळेजी जे अध्यक्ष आहे, आणि इज अध्यक्ष ऑफ बीजेपी पार्टी. तर आता जे डिस्कशन जो चालला आहे तो पार्टी टू पार्टी लेवलवर चाललाय. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे टेकिंग अ मेसेज ऑफ देवेंद्र फडणवीस, ते तिकडे निगोशिएट करतात आहे दोघांबरोबर. मला बावनकुळेंवर स्पेसिफिकली यायचंच आहे, पण तत्पूर्वी मला याचा एक कंपॅरिझन सुद्धा समजून घ्यायचा आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यातला मधला 72 तासांचा आपण बघूया की ज्याच्यामध्ये काही एवढे मायन्यूट ऑब्झर्वेशन करायला स्कोपच नव्हता. पण पहिली 5 वर्ष त्यांनी पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ जो आहे तो भूषवलेला होता. तर त्यावेळेला म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा उजळणीसाठी मी हा प्रश्न विचारतेय. आता तुम्ही जसं म्हणताय की ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि प्रत्येक पदाचं आपापलं एक स्टेचर असतं. अर्थात देवेंद्र फडणवीस हे काय फार इगो बाळगणारा नेता नाहीये, असंही तुमचं म्हणणं आहे. म्हणजे या मुद्द्यामध्ये तरी ते तेवढे इगोइस्टिक नसतील असं तुमचं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा आता ते काही एकनाथ शिंदे यांना भेटायला जात नाहीये, तर तो मेसेज एका वरिष्ठ नेत्यामार्फत पोहोचवला जातोय. पण ज्या वेळेला पहिल्या 5 वर्षांचं सरकार होतं त्याही वेळेला शिवसेना भाजपची युती होती. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर जात होते का? त्यावेळेला शिवसेना आणि भाजपचे कुठले एकत्रित निर्णय घ्यायचे असतील तर त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं ते थेट त्या संबंधित नेता म्हणजे उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवले जायचे की त्याही वेळेला मग असा मेसेंजर कोणी असायचं? प्रत्येक जसं म्हणजे ते डिपेंड्स की काय विषय असेल. मला वाटतं तिकडे कसं आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे रिलेशन्स फार फार सुंदर होते. म्हणजे हे 2019ला जेव्हा म्हणजे उद्धवजींनी एक निर्णय घेतला काँग्रेस एनसीपी बरोबर जायचा आणि सरकार बनवायचा. तो जर काळ आपण सोडला तर त्याच्यापूर्वी जे 5 वर्ष होते ते फार म्हणजे यांचे इक्वेशन्स खूपच छान होते. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, आणि हे उद्धवजींनी पण म्हणजे पुष्कळदा पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोलले आणि सेम विथ देवेंद्र फडणवीस आहे,
यांची अशी खूप कॉर्डियल रिलेशनशिप्स असायची आणि इतकी कॉर्डियल रिलेशनशिप असायची की बरेचसे त्यावेळेस म्हणजे आम्हाला बीजेपीचे काही सीनियर लीडर्स आम्हाला म्हणायचे की त्यांना फार झुकतं माप देतात आहे किंवा पुष्कळशी गोष्ट म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्यांना म्हणजे नाही त्यांना सरेंडर नाही करायला पाहिजे तरी पण ते त्यांना एक अकॉमोडेट करतात आहे. तर हा जो एक आणि त्याचं एक उदाहरण मी देते 2017ला जी महापालिकेची निवडणूक झाली त्याच्यात हम्म. बीजेपीचे 82 कॉर्पोरेटर्स निवडून आले होते आणि शिवसेनाचे 84 म्हणजे 2च जास्त होते. तरी देवेंद्र फडणवीसनी एक इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना तिकडे त्यांचाच मेयर हे केला, कबूल केला आणि तेच नाही तर पूर्ण सत्ता त्यांना दिली. म्हणजे भाजपने तेव्हा पार्टिसिपेट पण नाही केलं. नुसतं एक पाठिंबा दिला, अनकंडिशनल पाठिंबा दिला आणि त्याच्यात कुठलंच म्हणजे पॉवर शेअर कुठेच नव्हतं त्यांचा. आणि ते म्हणाले, की ठीक आहे आम्ही वॉचडॉगचं एक रोल प्ले करू म्हणून. तर त्यामुळे तो जर कालखंड आपण जर बघितला ते म्हणजे 2017चा तर त्यावेळेस म्हणजे त्यांचं त्याच्यावरूनच दिसतो, की खूप चांगले त्यांचे रिलेशन्स होते. आणि बियॉन्ड पॉलिटिक्स अल्सो एक जेंटलमॅन दोघं एक जेंटलमॅन पॉलिटिशियन म्हणून त्यांची एक त्याला एक काय म्हणू, एक आयडेंटिटी बॉन्ड. होती दोघांची. हां, तर त्यामुळे त्यांचं एक फार एक हे होतं. ऑफकोर्स त्यावेळेसही शिवसेना आणि बीजेपीमध्ये प्रॉब्लेम्स होते का? तर होते. कारण कॅबिनेटमध्ये काही निर्णय व्हायचे, त्यांना ते आवडायचे, नाही आवडायचे, तरी ते पाठिंबा द्यायचे, नाही द्यायचे. हे सगळे विषय होते. आणि पॉलिटिकल लेव्हलला पण एक प्रत्येकाचं आपापलं पार्टी असल्यामुळे काही ना काही सीट्स बद्दल असेल किंवा लोकल बॉडीज इलेक्शनमध्ये असेल, यांचे डिफरन्सेस बरेचदा असे बाहेर पण यायचे. डिस्पाईट हम्म. ऑल दॅट मला म्हणायचंय की शिवसेना आणि बीजेपीची इक्वेशन्स तसे फार चांगले होते कारण त्यांना माहित होतं की आपल्याला दोघांना कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये राहायचं आहे, पॉवर शेअरमध्ये आपल्याला ते म्हणजे हे चालवायचं आहे पुढे. आणि त्यामुळे जो जो 2014 ते 19चा जो कालखंड होता त्याच्यात देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा जे चीफ चीफ मिनिस्टर होते, ही वॉज टोटल इन कमांड ऑफ द कॅबिनेट अँड टोटल इन कमांड ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे त्याच्यात मला वाटतं की दे कॅन बी नो टू ओपिनियन्स अबाउट इट. म्हणजे देवेंद्र फडणवीस पूर्ण जो एक लिडरशिप होती इन गव्हर्नन्स म्हणजे ती फार ते पूर्ण कंट्रोलमध्ये होते त्या सरकारचे. अँड ऍट द सेम टाइम एक आपण विसरून चालणार नाही की त्यावेळेस देवेंद्र फडणवीसची जी निवड होती ती डायरेक्टली प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी केली होती. त्यांचं ते पॉलिटिक्स बघून त्यांचा जो एक पॉलिटिशियन म्हणून ते फार प्रभावी झाले होते आणि त्यांची निवड केली होती. आणि एक नो नॉनसेन्स लीडर हु इज अ विजनरी आणि ऍट द सेम टाइम ज्यांना एक ओरिएंटेशन त्यांचं जे होतं ते डेव्हलपमेंट ओरिएंटेशन होतं. तर राज्याला काहीतरी म्हणजे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलं होतं काँग्रेस एनसीपीनी 15 वर्षात, ते त्याला तर पुढे कसं एक डेव्हलपमेंट आणि एक प्रोग्रेसिव्ह स्टेट कसं करायचं, नंबर 1 मध्ये कसं आणायचं पुन्हा, जी त्याची एक नॅचरल आपण म्हणू ती ओळख होती महाराष्ट्राची. इंडस्ट्रीज असेल किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर, ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये. तर हा सगळा त्यांचा एक फोकस होता त्यावेळेस. आणि मला वाटतं आता जर म्हणजे मधला जर काळ आपण सोडला आणि आता जे देवेंद्र फडणवीस पुन्हा एक मुख्यमंत्री म्हणून जे आले आहे, आता ही सगळी पॉलिटिकल जी आता कुरबुरी आपण म्हणू म्हणजे इफ आय एम युजिंग द राइट वर्ड ही सगळी आता जस्ट मॅटर ऑफ मला वाटतं 48 तास आहे. हम्म. त्याच्यानंतर जो एक कॅबिनेट फॉर्मेशन होणार आहे, जी गव्हर्नमेंट येणार आहे, फक्त मला एकच तोच अजेंडा. डिफरन्स पॉइंट आउट करायचा होता की देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर जायला तयार असायचे किंवा तिकडे भेटीगाठी करणं ते सोपं होतं. मात्र एकनाथ शिंदेसोबत तेवढं अजून ते रिलेशन तयार झालेलं नाहीये का की इकडे म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी ते आपलं मुख्यमंत्री पद 2 मिनिटासाठी 2 तासांसाठी बाजूला ठेवून ते मातोश्रीवर जायला तयार असायचे. अगदी फक्त फडणवीसच नाही तर अमित शहा सुद्धा मातोश्रीवर गेलेले आहेत. बट वेन इट कम्स टू एकनाथ शिंदे त्यावेळेला मात्र ते आपण ज्याला म्हणतो ना की एकासोबत भावनिक नातं असणं आणि एकासोबत प्रॅक्टिकल नातं असणं, जे फडणवीसांनी खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युती संदर्भात सांगितलेलं होतं, तसंच काहीसं उद्धव ठाकरेंसोबतचं रिलेशन हे वेगळं होतं आणि एकनाथ शिंदेसोबतचं ते रिलेशन तेवढं फॉर्मल किंवा प्रॅक्टिकल आहे का? नाही, हे परसेप्शन असू शकतं. म्हणजे आपण जे म्हणतात आहे त्याचं एक वेगवेगळे पैलू असू शकतात, एक परसेप्शन असू शकतात. पण मला वाटतं की याच्यात एक आपल्याला एक प्रॅक्टिकल म्हणजे ग्राउंड रिॲलिटी पण याच्यात बघायला पाहिजे. कारण आपण जे नेहमी म्हणतो की मातोश्रीवर सगळे बीजेपीचं शीर्ष नेतृत्व जायचं, तर त्याच्यात मी याच्यात म्हणजे 3 जनरेशन ॲड्रेस करते. जसं बाळासाहेब ठाकरेंचं एक वेगळं स्टेचर होतं. आणि त्यांचे इक्वेशन्स अटलजी आणि अडवाणीजींबद्दल फार बरोबर फार वेगळे होते. तर अटलजी किंवा
म्हणजे अडवाणीजी जायचे जास्त करून. जेव्हा पण ते मुंबईला आले, की ते बहुतेक त्यांना व्हिजिट करायचे. पण ती पर्सनल इक्वेशन्स होती. ती पर्सनल बॉन्डिंग होती. ते तिकडे काही सीट डिव्हिजनसाठी किंवा तुम्हाला कमी खाते मिळाले, आम्हाला खाते, हा विषय नसावा त्यावेळेस. म्हणजे मला जे काही थोडंफार कळतो किंवा जे काही मी ऐकलेलं आहे, तर त्यांचं एक पर्सनल बॉन्डिंग असायचं आणि हा सगळं जो निगोसिएशन असायचा, डिस्कशन्स असायचं, ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेजी वगैरे ही इकडची जी टीम होती ती करायची. तर अडवाणीजी जाऊन तिकडे त्यांच्याबरोबर बाळासाहेब बरोबर काही निगोशिएट नाही करायचे किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर्स शेअर असं आहे, कसं राहणार आहे की काय, तो विषय नाही राहायचा त्याचा. दॅट वॉज अ व्हेरी लार्जर नॅशनल इंटरेस्टवर आपलं काय डिस्कशन आहे, बहुतेक ती चर्चा असायची. अमित शहाचा जे आपण उल्लेख केलाय, तर अमित शहा आणि अमित शहा आणि त्याही वेळेस बाळासाहेब असतील किंवा त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर जी आपण नेहमी आपण उल्लेख करतो, त्यांची ती बंद दार मागे जी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ते प्रॉमिसेस मेड नॉट केप्ट वगैरे हे सगळं ते महाभारत घडलं त्याच्यानंतर. तर त्याचं मला असं वाटतं की त्यावेळेस थोडीशी परिस्थिती अशी होती की इलेक्शन्स होते, केंद्रातही त्यांना असं त्यावेळेस अलायन्स पार्टनरची खूप खूप गरज होती आणि एक शिवसेना एक ओल्ड लॉयल एक एक काय म्हणायचं अलायन्स होता, त्यांना त्यांना सोडायचं नव्हतं, ती रिअश्युरन्स पाहिजे होती. तर त्यामुळे तिकडे अमित शहा ऑल द वे केम डाऊन आणि त्यांनी ते उद्धव ठाकरेंबरोबर हे केलं. कारण त्यावेळेस बीजेपीला लोकसभेसाठी एक अश्युरन्स पाहिजे होतं आणि ऍट द सेम टाइम मेसेजिंग पण द्यायचं होतं की आम्हाला अलायन्स पार्टनरची गरज आहे आणि आपण एकत्र निवडणूक लढायचं आहे. आणि ऍट द सेम टाइम त्याच वेळेस उद्धव ठाकरेजींनी पण त्यांच्याकडनं एक आश्वासन घेऊन घेतलं की फक्त लोकसभापुरती नाही पाहिजे अलायन्स, हे असेंब्ली पर्यंतही पाहिजे. कारण याची पार्श्वभूमी अशी होती की 2014ला यांचं अलायन्स तुटलं होतं त्यावेळेस म्हणून. तर होतो ना, म्हणजे इट डिपेंड्स अगेन की कोणाला कोणाची किती गरज आहे, तो पण एक फॅक्ट आहे. म्हणजे आता जर अगदी आपण प्रॅक्टिकल जर हा गणित धरला की मातोश्रीवर जायची आणि शिंदेच्या दरबारी नाही जात आहे आपण, हाही जर आपण एक फॉर फॉर हायपोथेटिकल जर आपण हे गृहीत धरलं, तर बीजेपी इज इन कमांडिंग पोझिशन आता. तर तसं बघितलं तर सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे, 132 त्यांचे स्वतःचे सीट्स आहे. शिंदेजींची आता 57 आहे, 57 मेंबर्स आहे. तर त्यामुळे ते पण एक फॅक्टर असू शकतो की बीजेपी इज इन अ व्हेरी व्हेरी कमांडिंग पोझिशन आणि त्यामुळे प्रत्येकदा अलायन्सची दार का ठोकायची बीजेपीने, तो पण एक भाग असू शकतो त्याच्यातला. पण मला वाटतं की हा इश्यू इगोचा नाहीच आहे. इथे प्रॉब्लेम असा आहे की बीजेपीची जी एवढी मोठी संख्या आली आहे, तर बीजेपीलाच आपलं कसं मॅनेज करायचं, कारण शेवटी 132 मेंबर्स आहे, कितीला रिप्रेझेंटेशन द्यायचं नाही द्यायचं हा त्यांच्या पुढचा प्रॉब्लेम आहे. ऍज फार एज एकनाथ शिंदेजींचा इश्यू आहे, त्यांच्याही समोर 57 एमएलएज आहेत, त्यांनाही लिमिटेशन आहे, 12-13 सीट जे मिळतील, इतक्या लोकांना कसं मॅनेज करायचं. तर हे दोघांना हे दोन्ही जे गट आहेत, दोघंही आपापल्या एक पार्टी लेवलवरही एक त्यांचा एक प्रॉब्लेम सुरू आहे सध्या आणि दोघं ते मॅनेज होतपर्यंत एक बोथ आर टेकिंग टाइम, बोथ आर बिडिंग टाइम असे म्हणू शकतो आपण. आणि ऍट द सेम टाइम हे पण एक फॅक्ट आहे की देवेंद्रजी भेटून आले होते ना एकदा, म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांची जी म्हणजे बीजेपी मध्ये जेव्हा त्या दिवशी निवड झाली त्यांची ऍज अ लीडर ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह पार्टी, त्याच दिवशी ते शिंदेजींना वर्षावर जाऊन भेटून आले. तर त्यामुळे एकदम म्हणजे ते भेटणारच नाही किंवा ते म्हणजे अशी आम्ही तुमच्या दारात येणार नाही की तुम्ही आमच्या दारात यायला पाहिजे वगैरे असं असं मला वाटत नाही. आणि ऍट द सेम टाइम हे पण मी सांगते की देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजींचे पर्सनल इक्वेशन्स वर व्हेरी गुड. म्हणजे आता आपल्याला पॉलिटिकली जे काही दिसतं आहे, पॉवर टसल जी काही बाहेर दिसते आहे आणि असेल, मी त्याला रूल आउट अजिबात करत नाही. पण मला एवढं म्हणजे एक एक्सपिरियन्स वरनं कळतंय की हे जे लीडर्स असतात ना, वेदर इट्स फडणवीसजी और एकनाथ शिंदेजी, दे आर व्हेरी प्रॅक्टिकल पीपल आणि ते नेहमी आपल्या डोळ्यासमोर प्रॅग्मॅटिक पॉलिटिक्स त्याच याच्याने जातात आहे. तर त्यामुळे ते लोक म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीवर हे नाही, तुम्ही आले नाही म्हणून मी रुसून बसलो वगैरे असं नाहीये. प्रॉब्लेम असा आहे की शिंदेजींना आपल्या टीमला आता म्हणजे ती दमछाक ती चालली आहे की आता इतके लोक ऍस्पिरंट्स आहे आणि कितीला आम्हाला कसं अकॉमोडेट करायचं, आणि तोच प्रॉब्लेम बीजेपीकडे आहे. असं नाही की बीजेपीकडे सगळं अलबेल आहे, त्यांचाही पुढे हाच प्रश्न आहे की 132 आहे आणि त्याच्यातनं तर म्हणजे 36 ते 40 असे आहे लीडर्स की ऑन मेरिट त्यांना मंत्रीपद मिळू शकतो आणि मिळायला पाहिजे.
पण तरी त्यांना हम्म. फक्त 20 किंवा 22 म्हणजे नॉट मोर दॅन दॅट त्यांना मिळणार आहे. तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की आम्हाला फक्त 50%च आमचे मेरिटोरियस जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना आम्हाला फक्त 50% अकॉमोडेट करू शकतोय. तर त्यामुळे हम्म. त्यांनाही ती कसरत तारेवरची करावं लागते. आणि फडणवीसजी जरी घरी अशी शांत वगैरे दिसतात आहे आपल्याला, म्हणजे पिक्चरमध्ये दिल्लीत चालले आणि फिरून राहिले, हसतात वगैरे, दॅट्स व्हेरी गुड स्माइल. पण बिहाइंड मला वाटतं की त्यांच्याही पुढे हा फार मोठं आव्हान आहे की कोणाला घ्यायचं लिस्टमध्ये, कोणाला नाही घ्यायचं, आणि पुल्स अँड प्रेशर मग केंद्रामधनंही म्हणजे ती सहमती मिळवून द्यायची वगैरे. तर ही सगळी एक्सरसाइज बॅकरूम मध्ये खूप सुरू आहे सध्या. आणि मला वाटतं हम्म. की म्हणून हे सगळं असं सुरू आहे. आणि ॲज फार एज हा जो इश्यू आहे की फडणवीस कितीदा शिंदेकडे जावं, तर मी इथे हे पण म्हणेन की शिंदे इज नॉट बाळासाहेब ठाकरे, राईट? हम्म. म्हणजे शिंदेजी काही बाळासाहेब ठाकरे नाही आहे, किंवा शिंदेजी आता वेदर शिंदेजी इज उद्धव ठाकरे ते पण नाही आहे. म्हणजे हम्म. नो टू इंडिव्हिज्युअल्स कॅन बी सेम. राईट. आणि सेम वे देवेंद्र फडणवीस जी काही अडवाणीजी नाहीये, किंवा देवेंद्र फडणवीस जी प्रमोद महाजनजी नाही, तर एव्हरी इंडिव्हिज्युअल ची आपली एक वेगळी आयडेंटिटी आहे. आणि एव्हरी इंडिव्हिज्युअलचा जो कंडखाल आहे, म्हणजे जो पॉलिटिकल करिअर आहे किंवा पॉलिटिकल टाइम स्पेस जी आहे, त्यांची आपली वेगवेगळी एक वेगवेगळा फेज असतो. त्यामुळे मला वाटतं की तोच निष्कर्ष लावायचा की त्यावेळेस जर तुम्ही मातोश्रीवर जात होते, तर आता तुम्ही शिंदेकडे का नाही जात? आय थिंक दॅट इज नॉट करेक्ट. आणि ओके. पण हा. पण पण राईट. हा. एकच फक्त हे करते की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते पहिल्या 2014 to 19, आणि हम्म. शिंदेजी त्यावेळेस कॅबिनेट मिनिस्टर होते. आम्ही जे हम्म. बघितलं आहे, किंवा माझ्यासारखी जी जर्नलिस्ट त्यावेळेस फील्डवर रोज मंत्रालयात पण कव्हर करायचे इव्हेंट्स, आम्हाला असं दिसलं की दे वे हॅव्हिंग व्हेरी गुड इक्वेशन, शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजी. आणि हा समृद्धी महामालचा जो एवढा मोठा प्रोजेक्ट त्यांनी कम्प्लीट केलं विदिन द टाइमलाईन, त्याच्यात शिंदेजींचा पण खूप मोठा रोल होता. आणि देवेंद्रजी हम्म. त्यांना खूप म्हणजे सोबत घेऊन घेऊन तो पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट केलाय. तर त्यांची इक्वेशन्स वर व्हेरी गुड. म्हणजे आता आपल्याला हम्म. जरी थोडेसे असे डिफरन्सेस दिसतात आहे, पण आय एम शुअर की तो म्हणजे तो इगो इश्यू मला नाही वाटत की मध्ये कधीच येणार त्यांच्यामध्ये. नाही, डेफिनेटली तो इगो इश्यू नसेल, पण काही गोष्टी या हायलाईट होत असतात किंवा दिसत असतात किंवा तो एक बदल जो असतो तो जाणवत असतो त्या अनुषंगाने होता. आणि मी मगाशी जो बावनकुळेंचा उल्लेख केला तो त्या अनुषंगाने होता की बावनकुळे हे 2022 मध्येच 21 मध्येच खरं तर मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष झालेले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष ते तेव्हाच झालेले होते, पण तेव्हापासून ते कधीच एवढ्या महत्वाच्या रोलमध्ये असे पाहायला मिळाले नाहीत. कारण तेव्हापासूनच किंवा बंड झाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हटला की ते देवेंद्र फडणवीस असायचे. असे कुठल्याही बैठका असायच्या तर तिकडे देवेंद्र फडणवीसच जायचे. मग त्या जागा वाटपाच्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील, बावनकुळे कधी असतील कधी नसतील, पण देवेंद्र फडणवीस हा मात्र त्यातला एक प्रमुख चेहरा असायचा. ते आत्ता होताना दिसलं नाही की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्याची म्हणजे ज्या जागा वाटपाच्या किंवा इतर कुठल्या चर्चा असतील तर त्याच्यामध्ये आता चंद्रशेखर बावनकुळे असतील की काय, असा प्रश्न पडला. कारण की या काल परवापासून सगळ्या भेटीगाठी ज्या आहेत त्या बावनकुळेंकडनं होऊ लागल्या, ज्या आधी पर्टिक्युलरली फक्त बावनकुळे घेताना तशा बैठका वगैरे पाहायला मिळाले नाहीत. म्हणून हा फरक जो आहे तो फक्त अधोरेखित करायचा होता. पण तुमचा अर्थात त्याच्यामधलं वेगळं निरीक्षण हे डेफिनेटली असू शकतं. पण मला हेच पुढे विचारायचं आहे की भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. हे गेल्या 2.5 वर्षांमध्ये सुद्धा अगदी निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांच्या दोन्हीही अलायन्स पार्टनर्सनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मान्य केलेलंच होतं. पण आता ते जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होईल का? ज्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्रीपद हे आपल्याकडे राखलं, गृह खात्यासारखं सुद्धा महत्वाचं किंवा इतरही कदाचित महत्वाची खाती हे ते आपल्याकडे राखतील. निर्णय प्रक्रिया जी असेल त्याच्यामध्ये जसं 2014 ते 19 मध्ये शिवसेनेचा हस्तक्षेप असणं म्हणण्यापेक्षा सुद्धा जास्त आपण से म्हणू शकतो की अगदी काय काय गोष्टी या तर शिवसेनेच्या सांगण्यावरनं सुद्धा भाजपने मान्य केल्या. ज्या तुम्ही अलायन्सच्या बैठकीचा उल्लेख केला 2019च्या, तर त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्या अटी शर्तींचा उल्लेख झालेला होता. म्हणजे आपण पाहिलेलं होतं की रिफायनरीचा प्रकल्प हा कोकणात सरतेशेवटी झालाच नाही, ती अट ठेवण्यात आलेली होती. नितेश राणेंच्या विरोधात उमेदवार देणं असेल उघडपणे तर तेही झालेलं होतं. मेट्रोच्या कारशेडचा मुद्दा असेल, अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या केवळ शिवसेनेला पटत नाहीयेत म्हणून होल्डवर गेलेल्या होत्या किंवा मागे पडलेल्या होत्या. तर आता ज्या वेळेला हे एक नवीन अलायन्सचं स्वरूप आपल्याला समोर आलेलं आहे, तर याच्यामध्ये तो भाजपचा वर्चस्व किती पाहायला मिळेल? आता सुद्धा शिवसेनेच्या कलाकलाने गोष्टी घडतील की आता मात्र भाजप ठोस, म्हणजे तुम्ही जसं म्हणालेला होतात की भाजप आता प्रचंड सेफ स्पेसमध्ये आहे. त्यात अजित पवारांसारखा एक पार्टनर त्यांच्यासोबत
स्ट्रॉंग आहे की ज्याच्यामुळे बहुमत त्यांचं कायम राहते, सरकारला कुठला धोका नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये भाजप आता आपला तो वर्चस्व कायम ठेवेल का? शिवसेनेचा आता किती से असेल गव्हर्नमेंटमध्ये, जसा 2014 ते 19 मध्ये निर्णय प्रक्रियेत पाहायला मिळालेला? बरं, एक एक तर म्हणजे अंडरलाईंग प्रिन्सिपल हे फक्त पॉलिटिक्समध्येच नाही, कुठेही आपण जर पब्लिक लाईफमध्ये जर बघितलं, हे म्हणजे ॲक्सेप्ट करायला डिफिकल्ट असतो, पण जिसकी लाठी उसकी भैंस म्हणजे हे असतंच आणि मोर सो इन पॉलिटिक्स. तर जेव्हा म्हणजे फडणवीस असं जेव्हा त्यांना गरज होती, म्हणजे जेव्हा 2022 मध्ये पक्ष फुटला आणि शिंदेजी यांच्या सोबत आले वगैरे, वगैरे. त्यावेळेसही बीजेपीचे नंबर्स जास्तच होते, 105 होते. पण त्यावेळेस त्यांना एक सरकारमध्ये कसे करून यायचं होतं. ऑपरेशन लोटस वगैरे ते सगळं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे इतिहास. तर त्यावेळेस बीजेपीने त्यावेळेस जो प्रॅक्टिकल डिसिजन होता किंवा ती जी तडजोड त्यांना करावी लागली, त्यावेळेस त्यांनी केली. कारण त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं आणि सगळे जे निगोशिएशन्स होत होते किंवा जी बोलचाल होत होती ती शिंदेजींबरोबर, अमित शहा असेल किंवा प्राईम मिनिस्टर पण भेटायचे त्यावेळेस. आणि तिथे जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री राहिले 5 वर्ष, तरी त्यांना डेप्युटी सीएम पद घ्यावं लागलं, वेदर ही लाइक्ड इट ओर नॉट. म्हणजे त्यावेळेस त्यांनी अशी पब्लिकली म्हटलं होतं, की त्यांना एक ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचंय. तरी त्यांना ते इट वॉज फोर्स्ड ऑन हिम. आणि नॉट ओन्ली दॅट, ते म्हणजे मंत्रालय जेव्हा शिंदेनी हे मुख्यमंत्री पदचं जेव्हा हे घेतलं, कार्यभार घेतलं, देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री राहिले आहे 5 वर्ष, ते त्यांच्या मागे-मागे गेले आणि त्यांच्या त्या खुर्चीवर बसवलेलं पण. म्हणजे हे सगळं दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आपण रिपोर्ट पण केलाय त्याच्यामुळे. त्यामुळे ते म्हणतात ना, की नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स म्हणा किंवा इन पब्लिक लाईफ फॉर दॅट मॅटर. देयर इज नथिंग नथिंग एक्सेप्ट फॉर चेंज, एक्सेप्ट फॉर चेंज व्हिच इज कॉन्स्टंट. तर इट्स इट्स बेसिकली दॅट. म्हणजे आज बीजेपीचं वर्चस्व आहे, जसं आपण म्हणतोय की दे आर इन अ व्हेरी कमांडिंग पोझिशन. पण त्याचा अर्थ हे नाही की ते विल म्हणजे अलायन्स पार्टनर्स नको आम्हाला. ते ते दे कॅनॉट अफोर्ड दॅट. कारण असं जर त्यांनी केलं, आजही त्यांना म्हणजे गरज आहे, जसं गरज म्हणजे याची हे नाहीये, पण तरी त्यांना अलायन्स ठेवावंच लागेल एक लार्जर मेसेजिंगसाठी आणि लाँग टर्म पॉलिटिक्ससाठी. बट द सेम टाईम बाय डुइंग दॅट त्यांचं गोल असणारच आहे ना, की 2029 ची जी निवडणूक असेल किंवा त्यावेळेस जी काही परिस्थिती असेल, वी कान्ट प्रेडिक्ट राइट नाऊ. पण त्यांचं कुठे ना कुठे एक ध्येय राहणारच आहे, की आम्हाला आता ॲब्सोल्यूट मेजॉरिटी स्वबळावर आणायला पाहिजे म्हणून. तो एक प्रयास त्यांचा असणारच आणि त्या दिशेने ते पावलंही टाकतील किंवा टाकणं सुरूही केलंय त्यांनी त्या दिशेने. आणि सिमिलरली म्हणजे शिंदेना पण हे सगळं माहीत आहे. ते जेव्हा इकडे आले त्यांनाही माहीत होतं, की काय चॅलेंजेस असणार आहे किंवा अजितदादांना एनसीपी, कारण लोकसभेनंतर अजितदादांबद्दल जे काही भाजपमध्ये बोललं जायचं, की इट्स लाइक अ बर्डन फॉर देम किंवा त्यांच्यामुळे काहीच फायदा झाला नाही, व्हाईस वर्सा. तर ही गोष्टी सगळी दिस आर लाइक पार्ट ऑफ एनी पॉलिटिकल चॅलेंजेस. त्यामुळे अलायन्स पार्टनर्सलाही माहीत असतं. तर ते पण आपलं त्या वेळेस ते पण आपले पॉवर्स दाखवतात किंवा ते पण आपले हार्ड बार्गेन करतातच. जसं आता शिंदे पण आता रुसले नाही रुसले हे आपल्याला जरी परसेप्शन काही असलं तरी त्यांनाही माहित आहे, की आपण कुठपर्यंत कोणत्या लिमिटपर्यंत आपण जाऊ शकतो आणि कुठे थांबायचं. त्यांना बरोबर माहीत असतं. आणि शेवटी कसं आहे, की भाजपमध्ये आता केंद्रामध्ये खूप 2 स्ट्रॉंग लीडर्स आहेत सध्या. मोदीजी आणि शहाजी. तर त्यामुळे जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये, जी काही डिस्कशन्स आपण बघतोय, निगोसिएशन्स बघतोय, याच्यावर सगळे क्लिनिकल मॉनिटरिंग त्यांची सुरू आहे केंद्रामध्ये. आणि जर जर असं म्हणजे हा पण एक मॅन्डेट आहे ना, की फडणवीस जातात आहे भेटायला, नाही भेटत हा प्रश्न नाही आहे. म्हणजे तिकडून जर ऑर्डर आलं, की नाही तुम्हाला तिकडे भेटायचं, तर ते जातीलच. पण आता गरज नाहीये. मला वाटतं, की त्याची गरज नाहीये. कारण तिन्ही नेतं एक ऑल 3 लीडर्स ते अमित शहाजींबरोबर त्यांचं एक बैठक ऑलरेडी झाली आहे दिल्लीला. त्याच्यानंतर आता ती गरज नाहीये. आणि आता जे काही छोटे-मोठे डिस्कशन्स असेल, त्याच्यासाठी बीजेपीने आपली एमिसरी पाठवली आहे तिकडे. आणि म्हणजे हे सगळं शपथविधीच्या आधी पण जर आपण बघितलं, तर गिरीश महाजन तिकडे गेले होते, म्हणजे त्यांना भेटायला. आणि आता बावनकुळेजींना भेटा आणि बावनकुळे इज ऑल्सो स्टेट पार्टी प्रेसिडेंट. म्हणजे ते पण म्हणजे आपण जे म्हटलं ते बरोबर आहे, की बावनकुळेजी प्रत्येक मीटिंगमध्ये राहायचे, नाही राहायचे. पण त्यावेळेस ते एक एम-एल-ए किंवा मंत्री त्यांचा वेगळा रोल होता. पण ते जेव्हा अध्यक्ष आहे, पार्टीचे अध्यक्ष आहे,
तर एक अध्यक्षाला एक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष एक शिवसेनेच्या अध्यक्षांबरोबर बोलतात आहे. म्हणजे हम्म. म्हणजे तसं जर बघितलं तर there's nothing टू क्वेश्चन इन दॅट सेन्स. पण एक मुख्यमंत्री आणि पूर्व मुख्यमंत्री तर त्यांचे डायलॉग होत असेल फोनवर आपल्याला, दॅट इज पॉसिबल. हम्म. हम्म. नक्कीच. आणि म्हणजे याच्यामध्ये अनेक परसेप्शन्स सुद्धा असू शकतात, दोन मतं सुद्धा असू शकतात. त्यामुळे एखादा विषय जर आपण घेत असू तर त्याच्या सर्व बाजू समोर ठेवण्याचा प्रयत्न हा होता. आणि त्याच्याबद्दल म्हणून मी जसं सुरुवातीला म्हटलं, की जे ऑन ग्राउंडवरचे रिपोर्टर्स असतात किंवा ज्येष्ठ पत्रकार असतात, त्यांच्या नजरेतनं या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा पाहिल्या जाऊ शकतात गोष्टी. आणि म्हणूनच या विषयावरची चर्चा आम्ही केलेली होती. आणि त्याबद्दल खापरे मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं, की असेच आणखीनही अनेक विषय असू शकतात. प्रत्येकाच्या नजरेत एखादी गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने घडत असू शकते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल, प्रेक्षकांना जर एखादा विषय हा आम्ही चर्चेसाठी घ्यावा, तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा. आणि याही विषयाबद्दल तुमची काही मतं असतील, तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. बघत राहा मुंबई तक.